हा कोण? मी चंपा. हा ये मध्ये ये. काय चंपा? अहो तुमच्याकडं ना काम होतं एक. काय काम होतं? दार तर लुटून घे. काय काम काढलं काय म्हणते चंपाने बी. बोल. मला आहे ना 10,000 रुपये पाहिजे होते हो. 10,000 रुपये? हा. काय आहे गळ्या बिळ्यात? हा सोन्याची चेन एक ती. हा नाही नकली. नकली का? हा तेच म्हणलं सोन्याची असते मग कशाला आलीस तू पैसे मागायला? आता माझ्याकडे किती दिवसांनी देशील? देते ना. अहो काय झालं माहिती का, हा माझ्या नवऱ्याची तब्येत खराब आहे. हा का? हा. बर बस ना. बस बस. आज भारी दिसते बरं का. घरातच होते काय काय भरपूर दिवसापासून? नाही त्यांना बरं नाही ना, हं. त्याच्यामुळं घरातच होते मी. हा का? मन कलर उजाळा वाटतं. हा. कलर उजाळा तुझा आला. नाही भारी दिसायला लागला, गोरी दिसायला लागली. मालक देतील का हो हं? पैसे? कोण? पैसे. पण मी हा. मग देईल ना. मालकीन बाई कुठे गेलं? ती नाही ना, कुठे गेलं? गेली डिलिव्हरीला. हा का? हो. मग मी एकटाच आहे ना मग आज. मला ना पैशाची खूप गरज होती हो. मग मी कुठे काय म्हणतो, देणार आहे ना पैसे मी. ना देईल ना पैसे. देतील का? हं. तुला विचारलं असं मी का तू किती दिवसांनी परत देशील? देते ना मी. त्यांना बरं वाटलं का मग लगेच देऊन टाकते. म्हणजे कसं आहे माहिती आहे का, 1 ते 2 महिने जर घेतलं हा. तर मग व्याज थोडं कमी आहे. देते ना हो मालक. व्याज बी देशील का? अहो कसं आता थोडी मजबुरी आहे त्याच्यामुळे मला पैसे लागत आहे. हो का? होते तेवढे मी भरले दवाखान्यात. 10,000 कमी पडतंय. जाऊ दे ना, जात असेल तर जाऊ दे ना, काय टेन्शन घेते. काय म्हणजे नवरा जर लय आजारी असेल, रिपेअर होण्यासारखं नसेल, मग कशाला पैसे काही पण बोलता का मालक तुम्ही? नवरा आहे माझा तो. ह्याला खरं बोललं ना यार, तुम्हाला लोकांना लय राग असं येतो. थोडी आहे. तो कसा असला तरी माझा नवरा आहे ना. अरे हो नवरा आहे, पण आता किती पैसे खर्च केले? गेले 4-5 लाख रुपये. मग आता 4-5 लाख जर देऊन बी एवढं जर तो रिपेअर नसेल होत, मग कसं काय, कशाला वाट पाहिजे एवढी? हो मालक असं नसतं. मग कसं असतं? एकदा लग्न केलं ना तर नवऱ्याची सगळं आपल्या जबाबदारी आपल्याला निभावं लागते. अरे त्यांनी पण माझ्यासाठी केलं ना. माझं कुत्रं होतं, पाळलेलं होतं कुत्रं, माहिती आहे का? त्याला असंच प्रॉब्लेम झाला. कुत्र्यात आणि माणसात खूप फरक असतो. काय नाही, कुत्र्या आतेच्या आयला ते कुत्र्या तितका जीव आता माझा आला ना, माझ्या पोराकडे एवढं पोराला एवढं जीव लावत नाही. मला घेवा देऊ वाटलं तर द्या, पण माझ्या नवऱ्याबद्दल असं वाईट काही बोलू नका. हायला पाय बा, तुम्हाला खरं बोललं ना मी 10 काय म्हणजे 20,000 देईल. मला काय असं थोडी माझ्या नवऱ्याने एवढं माझं केलेलं आहे. होतं तेव्हा त्याने मला खूप जीव लावलेला आहे. हा ते आहे म्हणा. पडत्या वेळेत मी त्याला कसं सोडू का? नाही सोडायला तर नाही पाहिजे, करायला पाहिजे. मग शेवट नवरा आहे माझा तो. हा नवरा आहे. जर तुम्हाला काही जर झालं आणि तुमची बायको अशी बोलली तर चालेल मी सांगून ठेवेल बायकोला, मला जर जास्त प्रॉब्लेम आला जर 10-20 लाख रुपये खर्च होत असेल, बिलकुल करायचे नाही. बघा भाऊ, तुमचा प्रॉब्लेम, पण मी तर नाही वागू शकत तशी. वागायचं काय, एवढे पैसे खर्च करून मी दवाखान्यावाले ना आपल्या हाती येऊ दिलं पाहिजे ते पण पैसे. जाऊ द्या हो मालक, तुम्ही चांगलं बोला. काय बा, तुला राग आला काय? मग बरोबर, तुम्ही माझ्या नवऱ्याबद्दल असं वाईट बोलताय, मला कसं काय सहन होईल? ते आहे म्हणा, लय नवऱ्यावरती लय प्रेम दिसतं वाटतं. राहणारच माझा नवरा आहे तो. हो. आता फक्त एक तुमच्याकडे मदत पाहिजे होती म्हणून मी इथं आले. नाही लय काम करायचं तुम्ही माझ्याकडं, जेव्हा चांगला धट्टा होता जवळ. अजून नाही चांगले ते थोडंसं त्यांना ते कमरेचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे. तेच तर प्रॉब्लेम झाला ना. का तुमच्या इथं तर गाडी चालवायचा तो. ते कमरेचा प्रॉब्लेम झाले म्हणून, बाकी तर काही जमत नसेल ना जडकाम. मला तुम्ही काही प्रश्न विचारू नका, त्याचं उत्तर नाही म्हणजे माझ्याकडे असं नसेल. जडकाम म्हणजे असं वजन बिजन उचलायचं नाही ते ना, आता मी तांब्या सरकून देत नाही. नाही ना. चला, मग कसं काय होईल बा तुझं आलं पुढं चालू? ते बघू मालक, आता त्यांना मी करेल, व्यवस्थित करेल मी. हा का? बरं ऐक ना, 10 मध्ये होईल का? 10च पाहिजे मला. मी तर म्हणतो 5-50 घेऊन जाय ना. नको मला तेवढे पाहिजे. अरे तेवढे काय गडी यायचे पैसे, माझ्या एककडे 50 घेऊन जाय. नका. हां एवढे देतो तुला, एवढे लाख रुपये. का?
देतो बा असं. नाही मला नाही पाहिजे पण तेवढी. अगं ने ना, नाही नाही मला नवरा आहे, उद्या नको. उद्या गरज पडली कोणाकडे हात पसरणार आहे. नाही लागले तर मी असे माझे भरपूर काम आले मी तिथून मागू शकते. अरे ऐक ना, तुला परत द्यायची बी गरज नाही. का बरं? कशाला, मी काय आणतो तू फक्त मी सांगाल तेवढं करायचं. काय काय? नाही पाय, आता नवरा तुझा आचारी, हं. तू म्हणते कामरात जाम येते, हं. तो काय तुला प्रेम देत नसाल, मग आहे का नाही? तू मला प्रेम दे, माझी बायको डिलिव्हरीला जाय. काय बोलता मालक तुम्ही? पाय बा, मर्जी तुझी आहे. अहो मालक पण तुम्हाला पटलं पाहिजे तुम्ही काय बोलताय. काय बोलतोय हं? मी? काय प्रेम दे वेगळं म्हणजे? नाही, वेगळं काय मागतोय मी? ठीक आहे तुमची बायको डिलिव्हरीला झाली, माझा नवरा तर आहे ना मला. अरे हाय, पण तो बी कामात नाही ना. अहो पण माझा नवरा कामात असो किंवा नसो पण मला त्याचं करावं लागतं ना, मला घरी थांबावं लागतं. येडे, तुला एवढे पैसे कोण देणार आहे? लाख रुपये, लाख थोडे थिडके नाही. पाय तू विचार कर व्यवस्थित, मग मला सांग. करू मला पैसे पण अर्जंट आहे, वरतून मी पण कामाला नाही किती दिवसाची, घरात पण हे आण ते आण लागतच राहतं. काय करणार आता? काही गोष्टी तर आता न म्हणता करावंच लागणार आहे. ऐका ना मालक, बस बस बस. हां बोल, काय म्हणते? मी करल हां. पण विषय एवढा आहे की तुम्ही कोणाच्या कानोकान खबर नका करू. अगं येडे, नाही तर तुम्ही सगळीकडे बोंबाटा नाही नाही, या गोष्टी का सांगायच्या आहे का? मला सांग, या गोष्टी सांगायच्या आहे का? इज्जत तुझी, इज्जत माझी नाही का? बरोबर. हं? पण नेमकं झालं काय माहिती का? माझी बायको 1.5 महिन्यापासून जाऊन बसले. 1.5 महिन्यापासून जाऊन बसले. मला आहे ना खरं लय अडचणीवर राहिली या गोष्टीची. जमानाच खरा, सगळं भेटत, सगळं टोटल भेटत, सगळं भेटत, मला प्रेमच भेटत नाही. बरं राऊंड राऊंड माणूस किती दिवस राहणार आहे? तसं किती दिवस राहणार सांग ना. ते आहे. मग तू तरी पाहून 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 तुझं मन भरत असेल, पण माझं मला पाहायलाही भेटत नाही. काय करू सांग बरं. हा ते बरोबर आहे, हम्म. पण बघा भाऊ आता काय करता. नाही पण तुझी मनाची तयारी आहे ना. आता करून घेतली मनाची तयारी, काय करता आता त्याला करा. हे बघ चंपा, तू ये ना, तू मनापासून हजर म्हणली ना, तू अजिबात काळजी करू नको. बरं ठीक आहे. हं? अजिबात काळजी करायची गरज नाही. जोपर्यंत मी आहे ना, हा सामाशेट जोपर्यंत जिवंत आहे ना, तोपर्यंत तुला काही कमी पडणार नाही. पण ऐका ना, मला लवकर द्या, मला तिथं पैसे भरायचे. जाशील, हे काम लवकरचं नाही आहे, दमादमानच होतं सगळं. मला पैसे भरायचे. आणि देतो ना तुला पैसे. आपलं काम झालं की तुला काय लागतं पैसे? हे बंडल घेऊन जाणे तर ऑनलाईन मारून देईल. एकच झटक्यात पैसे लगेच तुझ्या अकाउंटवरती चेक करायचे आणि लगेच खुश होऊन जायचं. पण अहो आता चला ना लवकर. यायला लय तन पण करते बा तू. तू पहिले तशीच आहे, तुझा स्वभाव कधी नाही तर बदलला? मला काय का ना आता पैसे देऊन टाका, मी उद्या येते. नाही 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 नाही, भले तू पैसे होते नाही पण मला ते आता दे. आणि त्याची मला लई अहो गरज मला एवढं नाही माणसाची मजबुरीचा फायदा नाही, घ्यावा. त्याला त्याची मला लई गरज आहे. ती गरज आहे ना. अहो आज मला गरज पडली, उद्या तुम्हालाही गरज पडू शकते. नाही, पैशाची पडू शकते, पैशाची कोणाला गरज पडत नाही, सर्वांनाच पडते. तर ती गोष्ट लई महत्वाची आहे. परिस्थितीचा कधी माज नाही केला पाहिजे माहिती का. मान्य आहे तुला, मला सगळं मान्य आहे. तू काय अहो, म्हणते आमचं तुझं पण म्हणणं आधी मला खूप चांगलं पटलं. होतं, पण आता काही परिस्थिती अशी आमची ढसाळली, त्याच्यामुळे आम्हाला काही गोष्टी करावं लागतात. होतं 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 होत राहतं. पैसा लक्ष्मी, ती लक्ष्मी एक जागी थांबत असते का? नाही लक्ष्मी अशी फिरती फिरती, घटका तिथे घटका तिथे घटका तिथे घटका तिथे. कोणाच्या असा मजबुरीचा फायदा नाही घेतला पाहिजे तुम्ही. जाऊ दे मग, जाय बाई, मग आता काय करते? तुला जर एवढं वाईट लागू राहिलं, जाय मग जा. अहो पण तुम्ही असं म्हणायला पाहिजे ना की हे घे पैसे, तुझं काम कर, मग मी तुला हे करतो. अरे हो, तुला साधी सुधी रक्कम देऊ राहिलो का? 1 लाख रुपये देऊ राहिलो, आणि ते परत फेडणी. लोक 10 रुपये दिले तर लगेच मागायला तयार होत्या. ठीक आहे मी चला पण तुमचं मी काम पण तर आवरा. काहीतरी विचार केला असेल. आवरा तुमचं काम आणि चला, मला जाऊ दे. हा? तुमचं काम करून घ्या मला. नाही नाही, जाऊ दे, जाय तू. हा? अहो मला काय कर, मला खरंच अर्जंट आहे. नाही, पैसेच नाही माझ्याकडं. अहो मला काय करणार, ऐका ना मी तुमच्या पाया पडते ना. पैसे नाहीच आहे ना. अहो द्या ना मी. अरे पण मला एक सांगायचं, आपल्याला गरज आहे ना. गरजवंताला मी काय नाही बोलत, पण मला ऐक ना बाई, गरजवंताला अक्कल नाही राहत, माहिती आहे का? गरजवंताला अक्कल कमी राहते, असली बी ना तरी ती अक्कल दाखवशी नाही राहत. ते म्हणणं बरोबर आहे तुमचं. ऐका ना, मला द्या ना, मला खूप अर्जंट आहे. अहो मला जायचंय दवाखान्यात. थांब आता, बस थोडीशी. मला काय का ना 5 मिनिटं विचार करू दे मला. आता तुला पैसे देताना मी लय विचार करावा लागेल. काय उद्या तुझं काम होऊन जाईल, तू पण सगळ्या गावात बाबाटा करशील.
समशेट असन समशेट तसन. मालक द्या ना लवकर. काय आहे, माणसाचं ना माणसाचं एक एक शब्द जो राहतो ना ते शब्दावरून काम बिघडतं माहिती आहे तुला. बरं मी तुला आनंद म्हणलो होतं ना, हा तू हाय म्हणली होती, एवढं काय पुढचं काही बोलायची गरज होती का? मग मला काही 1 लाख दिलं तर कोण म्हणून मला देणार नाही. पण जाऊ द्या म्हणलं, तू आपल्याकडे यायची, तुम्ही कामं करेले धंदे करेले, हां म्हणून मला दया आली. हां देताय का नाही? द्यायला देईल, पण तुलाही पुढचं बोल नाही बाई. चला ना, मी देते. चाल मग काही बळजबरीचं नाही ना? नाही. हां चाल, मजबुरीचा फायदा बिदा काही नाही.